नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, म्हणजेच विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, श्रावणबाळ, निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी, पेन्शन योजनेचे लाभार्थी, अशा सगळ्या लाभार्थ्यांचा आता सध्याचा प्रश्न आहे की जुलैचा हप्ता हा मागच्या आठवड्यामध्ये जमा झाला. मात्र आता सध्या ऑगस्ट महिना सुरू आहे. तर जुलैचा हप्ता उशिरा मिळालाय ऑगस्टमध्ये. तर ऑगस्टचा हप्ता पेन्शनची आहे ही कधीपर्यंत जमा होणार? पाहू शकता पुढच्या आठवड्यामध्ये रक्षाबंधन आहे. तर त्या आठवड्यापूर्वी लाभार्थ्यांना पेन्शन मिळावी अशी त्यांची मागणी आहे. ऑगस्ट महिन्यासाठीचा हप्ता हा ऑगस्ट महिन्यामध्येच वेळेवर जमा करावा. तर नक्की काय कारणामुळे ही जी प्रक्रिया आहे, प्रोसेस जी आहे, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत थोडीशी लेट झालेली आहे, याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की कधीपर्यंत ऑगस्ट महिन्यासाठीचा हप्ता हा जमा होऊ शकतो. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना मात्र ऑगस्ट महिन्यासाठीचा हप्ता हा वेळेवर जमा झाला आहे. मात्र त्यांना सुद्धा आता उत्सुकता लागली की सप्टेंबर महिन्यासाठीचा पेन्शनसाठी जी आर हा कधीपर्यंत जारी होईल. आत्ता या 2 4 दिवसामध्ये हे जारी होण्याची अपेक्षा आहे. तर त्याबाबतची अपडेट सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी एक विनंती, नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर, तर अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत, या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट पेन्शन असेल किंवा इतर योजनेबाबतच्या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा निराधार योजनेअंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची जी पेन्शन आहे त्या पेन्शनबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. ऑगस्टचा हप्ता हा कधीपर्यंत येऊ शकतो? तर संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग लाभार्थी आणि निराधार महिला यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट. जुलै महिन्यासाठीची पेन्शन अनेक लाभार्थ्यांना उशिरा मिळाली, म्हणजेच निराधार लाभार्थ्यांना उशिरा मिळाली आहे. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यासाठीचा हप्ता हा कधी मिळणार? ऑगस्टचा हप्ता पुन्हा उशिरा होणार का? आणि ज्या लाभार्थ्यांना अजूनही मागील हप्ता मिळालेला नाहीये त्यांनी काय करायचं? तर याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार व्यक्ती, विधवा महिला, एकल महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती तसेच पात्र इतर लाभार्थ्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेची मदत रक्कम अनेक लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी आहे. जुलै महिन्यासाठीची रक्कम काही लाभार्थ्यांना जुलैमध्ये मिळण्याऐवजी उशिराने म्हणजे ऑगस्टमध्ये मिळालेली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यासाठीची रक्कम सप्टेंबरमध्ये जमा होईल अशी शक्यता आहे. कारण आत्ता जुलैचा हप्ता आलाय, त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया करण्यासाठी पुन्हा एकदा वेळ लागण्याची शक्यता आहे. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यासाठीचा हप्ता नेमक्या कोणत्या तारखेला जमा होईल याबाबत सध्या निश्चित तारीख हे सांगता येत नाहीये. त्यामुळे लाभार्थ्यांनी सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या कोणत्याही तारखेवर विश्वास ठेवू नका. आता प्रश्न असा आहे की जर एका महिन्याचा हप्ता उशिरा झाला तर पुढच्या महिन्याच्या पेमेंटवर त्याचा परिणाम होऊ शकतो काय? तर निश्चितच हा परिणाम होतो. जर पेमेंटची प्रक्रिया सातत्याने 1 महिन्याने पुढे सरकत राहिली तर लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यासाठीचा हप्ता हा वेळेवर मिळण्यात अडचण निर्माण होऊ शकते. म्हणूनच लाभार्थ्यांची मागणी आहे की ऑगस्ट महिन्यासाठीची रक्कम शक्य तितक्या लवकर खात्यामध्ये जमा करावी. आणि जर ऑगस्टचा हप्ता वेळेत देणे शक्य नसेल तर सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांसाठीची रक्कम एकत्र देण्याचा विचार शासनाने करावा. अनेक निराधार महिला, पुरुष, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक या मदतीच्या रकमेवर अवलंबून असतात. त्यामुळे हप्ता उशिरा मिळणं हे त्यांच्यासाठी छोटी गोष्ट नाहीये. आता ज्या लाभार्थ्यांना जुलै महिन्यासाठीची पेन्शन अजूनही मिळाली नाहीये त्यांनी सर्वप्रथम आपल्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे का नीट तपासा, चेक करा. बँक खातं, पासबुक, ATM किंवा उपलब्ध बँकिंग सुविधेद्वारे खात्याची चेक तपासणी करा. रक्कम जमा झाली नसेल तर संबंधित तहसीलदार कार्यालयामध्ये समाज कल्याण विभागाशी संपर्क करून पेमेंट तुमचं का थांबलं आहे याची माहिती घ्या. तसेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का आणि आपली रक्कम कधीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे याची सुद्धा माहिती घ्या.
शासनाकडून निधी उपलब्ध होणे, डीबीटी प्रक्रिया, तांत्रिक अडचणी किंवा प्रशासकीय प्रक्रियामुळे कधीकधी पेमेंटला उशीर होऊ शकतो. पण हा विलंब वारंवार होत होत राहू नये म्हणून पात्र लाभार्थ्यांना त्यांची मदत वेळेवर मिळावी हीच सर्वांची अपेक्षा. त्यामुळे संबंधित विभाग आणि प्रशासनानं या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित रक्कम लवकरात लवकर देण्याची मागणी ही लाभार्थ्यांकडून केली जात आहे. सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जुलै किंवा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल तर फक्त सोशल मीडियावर माहितीवर निर्णय घेऊ नका. तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन तुमच्या स्टेटस जे आहे पेन्शनची ही नेमकी स्थिती जाणून घ्या. तुमचं पेमेंट प्रलंबित आहे का, मंजूर आहे का, डीबीटीमध्ये काही अडचण आहे का किंवा इतर कोणतं कारण आहे का, हे अधिकृत कार्यालयातून तपासा. आणि अगोदरच ऑगस्ट महिन्यासाठीच्या हप्त्याबाबत शासनाकडून अधिकृत तारीख किंवा नवीन आदेश आला तर त्याची माहिती आपण सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर ही झाली आता जी आपण माहिती पाहिली ही निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी. तर यामध्ये पेन्शनचा हप्ता ऑगस्ट महिन्यासाठीचा उशिरा होऊ शकतो म्हणजे सप्टेंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबत अधिकृत जे अपडेट आहे लवकरच सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग राज्य शासनामार्फत जी जारी करून दिली जाईल. त्याचबरोबर पोर्टलवर सुद्धा नोटिफिकेशन जे आपण मागच्या वेळी पाहिलं होतं तसं नोटिफिकेशन परिपत्रक जारी केले जाईल. आता जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे अपडेट आहे ते जाणून घेऊयात. जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठीचं पेन्शन जे आहे हे सप्टेंबर महिन्यासाठीच्या सुरुवातीला येऊ शकतं. पुढचे 7 ते 8 दिवसामध्ये जो आहे राज्य शासनाकडून जारी केला जाऊ शकतो आणि सुरुवातीच्या पहिल्या 5 ते 6 दिवसामध्ये 7 ते 8 दिवसामध्ये लाभार्थ्यांची पेन्शन ही जमा होऊ शकते. अर्थात थोडासा उशीर सुद्धा होऊ शकतो आणि या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. यासाठीच मराठी वीक गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.